जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ। हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई, कुठून बोलताय तुम्ही? सांगलीवरून बोलते. अश्विनी गायकवाड. अश्विनी गायकवाड. बरं. कधीपासून स्वामी सेवेत आहात? ताई 2 वर्ष झाले सेवेत येऊन. बरं. कशा काय बरं तुम्ही स्वामी सेवेत आलात? म्हणजे घरी कोणी करत होतं का? नाही, कोणी करत नव्हतं. माझी आत्या करत होती, मुंबईला असते ती. तिने सांगितलं मला की माझे थोडे प्रॉब्लेम्स होते ना घरातले. तिने सांगितलं मला तू महाराजांची सेवा वगैरे कर, सेवेत ये, म्हणजे सगळं व्यवस्थित होतंय. बरं. मग स्टार्टिंगला मी सेवेत आल्यानंतर महाराजांचा फोटो आणला आणि मग रोज म्हणजे नाही का पुसणार, अष्टगंध तेवढं लावणार, दररोज 1 वर्षभर असंच सेवा. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा ना? हा, स्वामी समर्थांचा फोटो आणून नुसतं पूजा करणार, म्हणजे पुसायचं, अष्टगंध वगैरे लावायचं, एवढं रोजची पूजा आपली. हा. मग एक थोड्या दिवसानंतर माझ्या दिव्यामध्ये फुल आलं कमळचं. अरे वा. स्टार्टिंगला. आणि मग माझ्या एका मैत्रिणीला मी फोटो पाठवला की आज माझ्या दिव्यात आहे ना असं फुल आलंय स्वामींची इथे, काय करायचं? मग ती म्हणली तू सेवा काय करते? म्हणजे मी काय करत नाही म्हणलं, फक्त फोटो तेवढे पुसते म्हणलं रोज, काय नाही. मग तिने मला सांगितलं की सारामृतचं पुस्तक असते ते वाचायचं वगैरे नाही का. आणि मग नंतर मग माझ्याकडे पण पुस्तक नव्हतं, मी मोबाईल मध्येच वाचायचे स्टार्टिंगला. आणि मग तसं 11 गुरुवारचं मी उद्यापन म्हणजे नाही का व्रत केलं, व्रत करून मग तसंच वाचणार 11 गुरुवार. थोड्या दिवसानंतर मग पुस्तक वगैरे घेतलं मी. बर. आणि मग 108 पारायण करायला चालू केले. काय सांगताय? कशाची? स्वामी समर्थांचे. सारामृतची? दररोज 1 ते 21 अध्याय वाचन करायचे. म्हणजे रोज एक पाठ करत होता? हा, रोज 1 पाठ. म्हणजे परीक्षा पण घेतली महाराजांनी खूप. हो ना. त्यावेळेस हो, खूप म्हणजे अडचणी पण आल्या आणि अनुभव पण आले म्हणजे चांगले. अच्छा. अरे वा. हो. म्हणजे एकदा तर असं स्वप्न पडलं मला की महाराजांनी मला म्हणजे दृष्टांत दिला स्वप्नामध्ये. मांडीवर पूर्ण घेतलं होतं महाराजांनी मला. मी खूप रडत होते. महाराजांना म्हणायचे मला वडील नाहीये नाही का. हो ना. माझ्या वडिलांचं मला प्रेम भेटलं नाहीये असं मी रोज म्हणायचे ना महाराजांना. एक दिवस महाराजांनी मला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, मांडीवर पूर्ण घेतलं होतं आणि मी महाराजांशी बोलत होते नाही का, तुम्ही मला आता आशीर्वाद दिलाय, माझ्या मुलाला पण द्या म्हणून नाही का. बरं. मग मी त्याला पाया पडायला घेऊन गेले, तोपर्यंत महाराज गायब झाले. हो. अरे बापरे. आणि तो माझा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा अनुभव आला. मग नंतर मग माझ्या दिव्यामध्ये रोज फुलं नाही का, कधी ओम, कधी स्वतः महाराज दिवामध्ये आलेत. हो ना. जास्वंदीचं फूल, परत महाराजांचं हृदय, चपातीवरती त्रिशूल, शंख. खूपच वेगळ्या वेगळ्या प्रचिती येतात पण तुम्हाला. हो. आणि हे सगळं माझ्या म्हणजे नाही का चपातीमध्ये पण आलेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकर महाराजांच्या मठामध्ये मी पहिले जात नव्हते. एकदा माझ्या स्वप्नामध्ये पूर्ण मठ आला होता, पण हा मठ कुठे मला माहित नव्हतं. बरोबर. मग एकदा माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला गाव असं मठ आहे इथं आणि आपल्याला जायचंय. म्हणून आम्ही तिथे गेल्यावरती मला कळालं की हा मठ तर माझ्या स्वप्नामध्ये येत होता. तोच मठ होता. तोच मठ होता. मग महाराजांचं तिथे गेल्यावरती 1-2 अष्टमी केल्या. माझं जे काम होतं ना माझ्या भावासाठी ते पूर्ण झालं. केलं. हा, नोकरीसाठी होतं. नोकरी पण लागली 2 अष्टमी केल्यानंतर. काय सुंदर अनुभव आहे ना. हो. आणि तिथं मला 3ऱ्या अष्टमीला मला महाराजांनी स्वतःहून तिथं मठामध्ये मला फोटो पण दिला शंकर महाराजांचा. कसा काय? त्यांनी स्वतःहून दिला त्या दादांनी की तुम्हाला फोटो देतो महाराजांचा आणि तुम्ही घेऊन जावं म्हणून. माय गॉड, काय सांगताय. हो. मग तिथं मला शंकर महाराजांचा फोटो भेटला आणि 1 सोडून 2 52 भेटली. म्हणजे शंकर महाराजांची 52. हा, शंकर महाराजांची त्यांनी स्वतःहून दिल्या, 2 दिल्या, 1 सोडून. हो. वा वा वा. आणि ते वाचताना माझ्या 52 वाजताना शंकर महाराज माझ्या घरामध्ये प्रवेश करत होते. आणि मला दररोज म्हणजे ते वाचताना सिगारेटचा वास येणार, भजीचा वास येणार. हो. काय सांगताय.
हो, आणि माझ्या चपातीमध्ये पण शंकर महाराजांचे पाय उठले. प्रतिमा. अच्छा, पाय उठले. हा, म्हणजे त्यांचे पादुका उठल्यात. हम्म. त्याच्यामध्ये ओम, परत नंदी, त्रिशूल एकाच, वा. म्हणजे त्यांचा जो पाय आहे ना त्याच्यामध्ये किती रूप आहेत हे दाखवले मला महाराजांनी. काय सांगताय, बापरे. हो. कमाल आहे बाबा. हो, आणि ते त्यांचे श्वान पण असतात ना ते पण सगळे आलेत हो ना. चपातीमध्ये. हो तुमच्याकडे काही फोटो असतील तर प्लीज पाठवा ना ताई. हो, सगळे फोटो पाठवते मी तुम्हाला. अरे वा, खूप छान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंकर महाराजांचं कसं आहे माहिती का, त्यांचं म्हणजे ते धनकवडीला त्यांचं खूप मोठं मंदिर आहे. बरोबर आहे, समाधी मंदिर आहे. पण आमच्या घरापाशी जे माधवनगरला मंदिर आहे ना सेम ते मंदिर आहे म्हणजे महाराजांचं. आणि तिथं महाराजांचा म्हणजे त्या पाळण्यामध्ये त्यांचा फोटो आहे. अच्छा. ज्यावेळेस आपण महाराजांबरोबर बोलतो जिथं आपण उभं राहील तिथं महाराज आपल्याला बघतात. हो, म्हणजे आपण ह्या साईडला उभं राहिलं ते ह्या साईडला बघतात, त्या साईडला उभं राहिलं की त्या साईडला बघतात. अच्छा, अरे वा. आणि म्हणजे तिथं सिगारेट पण लावतात ना महाराजांना. बरोबर. तर इतका म्हणजे वास येतो, मला तर खूप वेळा आलाय. हो ना. म्हणजे खूप वेळा येतो वास तिथं महाराजांचा. ज्यांच्या जवळ शंकर महाराज, स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या जवळ त्यांचं अस्तित्व असतं ना त्यांना हिना अत्तराचा, सिगारेटचा हा वास येतो. आणि तुम्ही त्याचं उदाहरण आहात जिवंत अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं महाराजांचं म्हणजे ते पाणी पण देतात ना, त्या पाण्याचं पण इतकं महत्व आहे की ते पाणी जर पिलं ना माणसाच्या अंगामध्ये काय जर वाईट एनर्जी असली तर ती बाहेर पडते. अच्छा, एवढं म्हणजे महाराजांचं अभिषेकाचं तीर्थ वगैरे. अभिषेकचं नाहीये त्यांचं, म्हणजे ते हे म्हणजे काय सांगतात विहिरीसारखं काही आहे का? विहिरीसारखं त्यांचं आहे ना, त्यातनं ते पाणी येतं. ते पाणी त्यांनी जर कोणाला गरज असली तर ते पाणी देतात आपल्याला. म्हणजे स्वामी समर्थांच्या कुशामृत तीर्थासारखं. कुशामृत तीर्थ. आणि असं तीर्थ आहे की ते दादा मला स्वतःहून किती वेळा तरी त्यांनी मला स्वतःहून पाणी दिले. अरे वा, काय छान. नशीबवान आहात तुम्ही. न मागता मला पाणी मिळाले. वा वा वा, खूप छान. तुमचे एक एक अनुभव ऐकण्यासारखे. हो. आणि प्रकट दिन होता त्या दिवशी मी महाराजांच्या म्हणजे मंदिरात जाऊ शकले नाही. मी आजारी होते ना. बरं. माझी तब्येत बिघडलेली आहे, तर माझ्या पूर्ण रूम मध्ये मला स्वामी समर्थांनी दर्शन दिलं. म्हणजे आत्ताचा जो स्वामींचा प्रकट दिन झाला तो कालच्या प्रकट दिना 10 एप्रिलचा. 10 एप्रिलला मला पूर्ण सगळ्या घरामध्ये महाराज दिसत होते. काय कमाल आहे. फोटो पण आहेत माझ्याकडे, मी पाठवते. वा वा वा. तुम्हाला खूप छान प्रचिती आहे ताई. प्रचिती म्हणजे खूप. आणि मी ज्यावेळेस म्हणजे शंकर गीता वाचायला चालू करते ना, म्हणजे वाचत असते त्यावेळेस महाराज माझी परीक्षा घेतात. अच्छा, कशी काय बरं? कशी काय म्हणजे माहितीये का, पूर्ण लाईटच जाते. अरे बापरे. आणि अशी लाईट म्हणजे इतकं सन्नाटा होतो ना, लाईट जाते. आता वाचताना असं पळून जावं असं वाटतं, पण मी नाही उठले आतापर्यंत, उठलेच नाही. आणि मी म्हंटलंय महाराजांना मी उठणार पण नाही. तुम्ही जिद्दीने पूर्ण करता ते पारायण. ते 52वी आहे ना त्यांची, ती 52वी म्हणजे जवळ घेऊन मी बसते आणि मग शंकरगीता वाचते असं करते. अच्छा. कारण का तर मला भीती पण वाटते, कारण ते लाईट गेली की मुलं पण माझे घाबरतात ना. बरोबर आहे. खूप मोठं घर असल्यामुळे मी किचन मध्ये हॉल आणि 2 बेडरूमच्या नंतर माझा हॉल येतो ना, त्यामुळे लाईट गेली की सगळीकडेच अंधार पडतो ना. हो ना. आणि शेवट आपण वाचायला बसलो की उठू पण शकत नाही. अगदी बरोबर. आणि महाराज अशी परीक्षा घेतात. हो ना. तुम्हाला पण प्रचिती पण तेवढी देतात. प्रचिती म्हणजे मला खूप दिली, मी त्यांच्या खूप जवळ आहे. हो ना. खूप म्हणजे खूप. नाही, छान. तुमच्याकडून शिकायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय काय सेवा करता की ज्याच्यामुळे महाराज एवढ्या जवळ आहेत. सेवा काहीच करत नाही, त्यांनी जेवढे करून घेतील तेवढेच. हो ना. आणि माझ्या म्हणजे चहामध्ये पण महाराजांनी ओम म्हणजे ते म्हणजे कसं महाराजांना काळा चहा आवडतो ना, भरपूर साखर असलेला आवडतो. पण त्या दिवशी माझ्याकडे दूध होतं, पण मी काय केलं दुधाचा चहा बनवून नैवेद्य दाखवलेला. तर माझ्या पूर्ण त्या चहामध्ये असं तवंग येतं ना, त्या तवंग मध्ये पूर्ण ओम उठलाय. ऐकू कसं काय. हो, चहामध्ये. आणि परवा ती महाशिवरात्र झाली ना, त्या महाशिवरात्राला मी शंकरगीतेचं मोबाईलवरती पारायण केलं, कारण माझ्याकडे शंकरगीता नव्हती. मोबाईल मध्ये मी वाचलं ना, तर साईटला मी 52वीची पूजा केली, कारण की माझ्याकडे शंकरगीता नाहीये, मग आता कशाची पूजा करणार ना. बरोबर. पूजा पुस्तक नाहीये, त्याच्यामुळे पुस्तक नाहीये, त्यामुळे मी 52वीची पूजा केली. ते पूजा केल्यानंतर ते गोकर्णाचं झाड नसतं का, त्याचं फुल असतं ते पांढरं. हो बरोबर. ते फुल मी वाहिलेलं आहे, त्या फुलामध्ये मला शंकर महाराज दिसतात. कसं काय.
पूर्ण फोटो आलाय त्यांचा शंकर महाराजांचा. आणि ते असं चमेलीचं ते पांढरं फुल नसतं का, ते फुल पण मी वाहिलं, त्यात पण शंकर महाराज आले. हो ना, खूपच छान प्रचिती आहेत तुमच्या, ऐकाव्या तेवढ्या कमी आहेत. खूप अनुभव दिले मला महाराजांनी आणि प्रत्येक संकटातनं मला बाहेर काढले त्यांनी आतापर्यंत सगळ्या. तुमच्या पाठीशी उभे आहेत अगदी. हो, आणि माझ्या घरामध्ये ना कायम म्हणजे असं वास येतो, महाराज आले ना चंदनाचा पण वास येतो मला. म्हणजे तुम्हाला ते आल्याची प्रचिती मिळते की आहेत आपल्या आजूबाजूला. आहेत, माझ्या सोबत आहेत ते. आणि मी म्हणजे परवा दिवशी प्रकट दिनाच्या आधी महाराजांना मी फेटा शिवलेला ना. अच्छा. तर मी मशीनवर फेटा शिवायचे छोटे छोटे. अरे वा. तर मग मी फेटा शिवून काय केलं, महाराजांपाशी आणून ठेवलं. शंकर महाराजांना पण एक फेटा शिवला. आणि ते कसं, आता मूर्ती नाहीये ना आपल्याकडे, फोटो आहे, मग आता फोटोला आपण घालू नाही शकत ना. खरंय. मग मी काय केलं, एका बाजून त्या फोटोला असं लावून ठेवलं. तर ते लावल्यानंतर ना पूर्ण शंकर महाराज माझ्या दिव्यामध्ये आले एक दिवस. खूप मोठा फेटा शिवलाय मी त्यांना ना, ते फेटा घालून माझ्या दिव्यामध्ये आले ते. कमाल आहे. हे सगळे फोटो मी तुम्हाला पाठवले. आणि स्वामींना पण एक फेटा मी असं शिवलेला की असं टोपी सारखा नाही का, दोन्ही बाजूने कोण असतात बरोबर, तसं मी शिवलेला. हा, तर मी काय म्हंटल, मला काय तुमचं माप वगैरे काय सापडत नाही, मला जसं आलंय तसं मी शिवलंय म्हणलं महाराजांना. अगदी बरोबर. तुम्हाला बसतंय का नाही तुम्ही बघा म्हटलं. तर ते महाराजांना एवढं बोलून मी फेटा ठेवला आणि मी रूम मध्ये गेले. त्याच्यानंतर महाराजांनी दिव्यामध्ये मला प्रचिती दिली की फेटा घालून त्यांनी बसल्यात. काय सांगताय. हो, पूर्ण म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीला, म्हणजे आपण जर त्यांना सांगितलं ना की महाराजांना की मी असं केलंय तुमच्यासाठी आणि तुम्ही हे करा, महाराज लगेच ऐकतात आपलं. हे तुम्ही खूप प्रेमाने करताय ना ताई, त्याच्यामुळे ती सेवा रुजू होतीये, मनापासून करताय अगदी. आणि म्हणजे सगळ्यांना सांगण्याचं महत्व म्हणजे काय माहितीये का ताई, की काही काहींना असं वाटतं की महाराज आहेत का नाही, काही काहींना असा प्रश्न पडतो. पण माझं सगळ्यांना सांगणं आहे की महाराज आहेत आपल्यासाठी. हो ना. नाही, हो, हे अनुभव जे आहेत ना ते घेण्यामागचं कारण हेच आहे की जेव्हा प्रत्यक्ष भक्तांच्या मुखातून अनुभव आपण ऐकतो तेव्हा ते खरे आहेत हे वाटतं लोकांना, आणि त्यांना अनुभव आला, त्यांनी काय सेवा केली आपण पण करून बघूयात, म्हणजे आपल्याला पण असा अनुभव येतो का, या भावनेतून तरी का असे ना लोक सेवेला लागतात. आणि मग खरंच त्यांना जेव्हा ती अनुभूती किंवा प्रचिती मिळते तेव्हा ते आणखीन छान सेवा करतात. आपल्याला हेच अपेक्षित आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि महाराजांची इच्छा कसं असते माहिती का ताई, आपण अनुभव शेअर पण करावा. हो ना. काय, हा, अनुभव शेअर करावा ही पण इच्छा असते. आणि परीक्षा पण घेतात की बाबा ह्यांनी करू शकतात का नाही आपल्यासाठी एवढं, आणि ते आपल्यासाठी एवढं करतात, मग आपण त्यांच्यासाठी थोडं तरी केलं पाहिजे. किती छान बोललात तुम्ही ताई, अगदी माझ्या मनातलं. काय सांगू का, आत्ताची म्हणजे गोष्ट काय झाली, मी महाराजांपाशी बसले आत्ताच जस्ट तुम्हाला सांगते, आणि माझी मुलं टीव्ही बघत होते काय, आणि प्रत्येक वेळेस महाराज माझ्याकडे हीच परीक्षा घेतात दरवेळेस. आता पण मी तुमच्या म्हणजे फोन केला, तुमच्याशी बोलते, मुलं टीव्ही बघत. आता पण महाराजांनी लाईट म्हणजे घालवलेली आहेत. हो ना. हा, की बाबा ही म्हणजे आता फोनवर बोलणार, फोन ठेवून जाणार का, आपला अनुभव शेअर करणार का नाही. हो ना. म्हणजे ती पण परीक्षा बघतायत, छोटीशी का असेल परीक्षा बघतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे माझा अनुभव काय माहिती का ताई, माझ्या घरामध्ये महाराजांचा फोटो आहे, मूर्ती नाहीये. मी महाराजांना काय म्हणलं, ज्यावेळेस मी अक्कलकोटला जाईल त्यावेळेस मी तुमची मूर्ती घेणार, इथनं मी मूर्ती घेऊ शकते, त्याच्यात काय विषय नाही. बरोबर. पण मला काय म्हणायचंय, मी जर अक्कलकोटला गेले की तिथनं मला मूर्ती आणायची. तर मूर्ती तर नाहीच, पण जे माझा फोटो आहे ना त्या फोटोमध्ये महाराजांच्या कपाळावरती खूप मोठा ओम उठलाय. हो हो, कमाल आहे. आणि इतकं म्हणजे भरभरून दिलंय ना त्यांनी, त्यांच्यासारखं आजपर्यंत मला कुणीच दिलं नाही. आणि 2 वर्षाच्या कालावधीतच तुम्हाला इतके छान अनुभव आलेत ताई. लोक वर्षानुवर्ष पारायण करतात तरी सुद्धा त्यांना म्हणजे इतके अनुभव येत नाहीत, पण तुमची सेवा खरंच मनापासून आहे. आणि माझं पहिले गुरुचरित्र स्टार्टिंगला मी म्हणजे बसले, ते माझं पूर्ण झालंच नाही ना. ते माझं कसं प्रॉब्लेम आला म्हणून माझं ते पारायण राहिलं. बरोबर. मग दुसऱ्या वेळेस मला पारायणला बसायचं होतं, तर माझी इच्छा होती, पण आता घरातले काय म्हणतात नाही का, शेवट असा प्रश्न येतो, म्हणून मग मी महाराजांना काय म्हणलं, मला पारायण करायचंय आणि स्वामी माझ्याकडनं तुम्ही करून घ्या म्हणून. तर महाराजांनी मला ना स्वप्नामध्ये, ते आमच्या इथं गणपतीचं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे, आणि तिथं कसं स्वामींचा फोटो आहे, तिथं पण त्यांनी माधवनगर केंद्र म्हणून सेवा वगैरे तिथं
चालू असतात. आणि त्या पहिल्यांदा पारायणला मी तिथे गेले होते. तर दुसऱ्या वेळेस मला पारायण करायचं होतं ना, तर मला स्वप्नात काय दाखवलं महाराजांनी, तिथे लेडीज आहेत सगळ्या पारायण करतात. अच्छा. पण त्या लेडीज काय म्हणतात माहिती का, जर फॅन बंद केला ना आम्ही तर लाईट लावणार नाही, आणि लाईट बंद केली तर फॅन लागणार नाही. म्हणजे कनेक्शन असं त्यांनी काय केलं, एकच बटन, त्याच्यावरती त्यांनी मला असं कॅच केले, तुला करायचं तर कर, नाही तर करू नको, पाहिजे तर कर, नाही तर जा. तरी पण मी त्या पारायणला तिथं बसले. आणि त्यांनी काय केलं, म्हणजे फॅन लावला आणि लाईट बंद केली, आणि त्यांनी बॅटरी लावून त्यांनी पारायण करायला लागले. आणि मला काही दिसतच नव्हतं तिथं. आणि मी म्हणजे रडायला लागले. महाराजांना म्हणते मला करायचंय आणि मला भेटतच नाहीये करायला, नाही का. बरोबर. खूप रडायला लागले. तर महाराजांना तिथं गणपती मंदिरात जायचा जो रस्ता आहे ना, तिथं स्वतः महाराज येऊन बसलेले, एक असं मांडी घातलेली आणि एक असा गुडघा वरती घेतलाय. आणि मी रडते, महाराजांना म्हणते मला करायचं. तर महाराजांनी मला जवळ घेतलं आणि काय सांगितलं माहितीये का, आमच्या इथं खाली एक मंदिर आहे अजून तिकडं माहेश्वरी पार्कला. दादांनी मला स्वप्नात सांगितलं, इकडं जा, इकडं सुदर्शन आहे ना, इकडं तुझं पारायण पूर्ण होणार म्हणून. हो, डायरेक्ट नाव घेऊन सांगितलं मला तेवढ्या रात्री 3 वाजता महाराजांनी. बापरे. आणि मी खडखडून जागे झाले तर बघते तर काय स्वप्न. आणि नंतर मी दादांना फोन केला की दादा मला पारायणला यायचं, माझ्याकडे पोती नाहीये आणि तुम्ही देता का म्हणून. बरोबर. दादा म्हणले या तुम्ही, तुम्हाला पोती पण देतो आणि महाराज तुमच्याकडनं करून पण घेतील. हो हो हो. एवढं म्हणजे महाराजांनी मला प्रचिती दिली. छान अनुभव आहेत ताई तुमचे. म्हणजे खरंच स्वामी भक्तांनी ऐकावेत असे अनुभव आहेत. आणि जर गुरुवारी मी ते रानाडे काका एक म्हणून आहेत, त्यांच्याच घरी मी म्हणजे जर गुरुवारी आरतीला माझ्या 2 मुलांना आम्ही जातो ना, तर जर गुरुवारी तिथे आरती असते तर एक गुरुवार काय झालं की मला असं काय वाटलं की महाराज तिथं उभा राहिले. म्हणजे मला स्वतःला असं जाणवत होतं की महाराज इथं उभा आहेत. म्हणून मी काय केलं, मोबाईल काढला आणि फोटो काढला. बरं. तर सगळे माझ्याकडे बघायला लागले, तू फोटो का काढतेस, म्हणजे नाही का. बरोबर. नाही म्हणलं मला काढायचंय आणि मला इच्छा झाली. मग काढी म्हणलं ठीक आहे तुला काढायचं ना, काढ म्हणजे. तर मी फोटो काढला आणि मोबाईल ठेवला. त्याच्यानंतर मी घरी आल्यावरती बघितलं तर ती मूर्ती ना, ती पंचधातूची मूर्ती महाराजांची, आणि तिथं शंकर महाराजांची पुढे मूर्ती. तर त्या मूर्तीमध्ये ना थोड्या वेळाने ते फोटो मी जेव्हा उघडला का नाही, तर तिथं महाराज खरंच होते आणि त्यांनी दोन्ही त्यांचे डोळे पूर्ण उघडले. बापरे. मी फोटो काढला ना, तर माझ्याकडे फोटो पण आहे, तुम्हाला पाठवते. हो नक्की. ते मूर्ती ज्यावेळेस मी बघितली ना, तर डोळे झाकलेले होते, पण मी ज्यावेळेस फोटो काढला ना, त्या फोटोमध्ये मात्र डोळे उघडे दिसतात, दोन्ही डोळे उघडे आहेत महाराजांचे. म्हणजे आणि हे तुम्हालाच दिसलं, त्याच्यामुळे तुम्ही तो फोटो काढलात. फोटो काढला. काय विलक्षण अनुभव. जर वेळेस आम्ही तिथं गेलो ना मठामध्ये, एक तरी फुल तिथं पडतच. हो ना. आणि ते मला प्रत्येक वेळेस बघायला भेटतं. वा. तुम्ही आलेला आवडत असेल त्यांना. तसं नाही, पण हे महाराजांना म्हणजे मला दिसतंय की महाराज तिथं आहे बघा, की मला दर्शन होतंय म्हणून. बरोबर. सगळ्यांनाच नाही मिळत ना तसं दर्शन. आणि घरामध्ये महाराजांच्या फोटोला मी रुद्राक्षाची माळ घातली आणि ती माझ्याकडे पहिले बैठकीला जाताना ती माळ होतीच माझ्याकडे. म्हणजे कोणत्या फोटोला, स्वामींच्या की शंकर महाराजांच्या? नाही, स्वामींच्या फोटोला घातली. खूप मोठी माळ आहे ती. बरं. 108 मणींची माळ आहे, पण अशी घातली ना की जेणेकरून ती शंकर महाराजांना पण येईल आणि महाराजांना पण येईल आणि दत्त महाराजांना पण येईल. वा वा वा. म्हणजे तिघांना ती माळ बसती. बरं. एवढी मोठी माळ आहे. त्या माळेमध्ये ना माझ्या ओम उठलाय. हो. रुद्राक्षावरती खूप मोठा ओम उठलाय मनाने. काय कमाल आहे बाबा. हो. आणि त्याच्या रुद्राक्षामध्ये वाढ पण झाली. हो. म्हणजे तो मोठा झाला आता बऱ्यापैकी. आणि रोज सकाळी म्हणजे पूजा करताना मी ते महाराजांचा फोटो आणि 5 रोज उचलते ना. मी पूजा करायला बसली की खूप मोठी पाल येते. अचानक अशी येते ना, मला सगळं सोडून पळून जावं वाटतं. इतकी काळी ना, असं ते असं मगर वगैरे कशी असते. हो ना. अशी मोठी पाल आहे. ऐकूनच का अंगावर काटा आला. रोज येते ती, रोज पूजा करतानाच येते. हो ना. इतर वेळेस दिसत नाही. नाही, दरवेळेस नाही. ते महाराजांची पूजा करत असले की मगच येते ती बाहेर, तोपर्यंत येत नाही. तुमची परीक्षाच बघत असेल, तुम्ही करताय पूजा की घाबरून पळून जाताय? नाही, ह्याच्या आधी पण असं झालं की खूप मोठी, एकदा तर खूप मोठी गोम होती की अशी बघितली पण नव्हती कुणी. थोडी मोठी गोम होती. आली घरामध्ये आणि सगळ्यांना तर दिसली, पण 10-15 मिनिटांनी ती गायबच झाली. कुठंच दिसली, कुठे गेली कळालं नाही, भेटली पण नाही. आणि असंच एकदा सकाळी 8ची म्हणजे भोपाळ आरती असते ना आपली, बरोबर आहे, ती झाली माझी. आणि ती आरती केली आणि अशीच एक लेडीज आली दारामध्ये
आणि ती काय म्हटली मला की तेलाची बाटली एक बाहेर होती ना, खोबरेल तेलाची बाटली बाहेर ठेवलेली हॉलमध्ये. तर ती काय म्हणते मला ना तेलच पाहिजे म्हटली. तर मी काय म्हणलं, ताई म्हणजे नाही का, मी तुम्हाला तेल नाही देत, पण मी तुम्हाला चहा केलाय, तुम्ही चहा घेऊन जावा म्हणलं, नाही का. बरोबर. तर त्या काय म्हणतात माहितीये का, मला चहा नको, माझं चहा पिलं ना माझं पोट दुखतंय, मला पाहिजे तर मला तेलच द्यायचं म्हणून. आणि नेमकं त्या दिवशी त्यांनी काय म्हटलं मला, जरा आमचं जरा किरकोळ म्हणजे तेलाचा जरा वापर होतोय असं आमचं जरा बोलणं झालं असेल. आणि नेमकं ती पण कसं परीक्षा घेतली महाराजांनी, महाराजच होते ते. त्यांनी मला काय म्हटले, मला तेलच पाहिजे म्हणून. अच्छा, बघितलं. पण मी काय म्हटलं, मी नाही देऊ शकत म्हणलं, मी तुम्हाला चहा देते, हवं तर तांदूळ देते, ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय देणार नाही म्हटलं, नाही का. आणि मग मी काय तेल दिलं नाही. त्यांनी काय केलं, हसले आणि गेले बरं का. आणि त्याच्यानंतर मला स्वप्नात सांगितलं महाराजांनी की मी तुझ्या घरी आलो होतो म्हणून, तुम्हाला ओळखलं नाही. हा, त्यांनी सांगितलं. प्रत्येक पारायण करताना, प्रत्येक पारायणच्या वेळेस महाराजांनी ते मुसलमान मध्ये नाही का असं ते येतात बघा झोळी वगैरे घेऊन, फकीर लोक. हा, ते पण आलते वाचताना, कितीतरी वेळा आलते. पण त्यावेळेस मला माहित नव्हतं उठतात का नाही उठत, नाही का. हो बरोबर आहे. आपलं पारायण वाचताना मध्येच उठू नये असं म्हणतात. आणि मग त्यावेळेस मी काही उठलेच नाही. पण ज्या वेळेस मला म्हणजे ते येऊन गेले का नाही, सगळे रूप मला महाराजांनी रात्री स्वप्नात दाखवले, प्रत्येक वेळेस सांगितले. आणि एकदा तर श्रीकृष्णाचे म्हणजे मी श्रीकृष्णाला काही मानत नव्हते, मी खोटं नाही सांगत. बरोबर. मला राधा पण आवडत नाही, कृष्ण पण आवडत नाही. अच्छा, जे आहे ते आहे, मला आवडतच नाही. मग माझ्या रूम मध्ये ना फोटो लावला, तो फोटो मी अक्षरशः खरं सांगते मी फाडून टाकले. अरे बापरे, इतकं म्हणजे मला नाही आवडत. मी काय म्हणलं, आपले एक महाराज बाकीचं काय आपल्याला घेणं देणं नाही. बरोबर. आणि एक दिवस असंच मला स्वप्नामध्ये ना श्रीकृष्णाचा अवतार असतो ना, तर ते असं एक गाठोळ म्हणजे नाही का, असं पिवळ्या कलरचं गटोळ कसं बांधतो आपण, त्यात श्रीकृष्ण आहे. आणि ते एका रेल्वेत ठेवलंय कुणीतरी. आणि असं जाताना माझा त्याला पाय लागला आणि ती बाई काय म्हणते मला, तुम्ही स्वामींच्या मूर्तीला लाथ मारली म्हणून, नाही का. अरे बापरे, मला इतकं रडायला आलं. मी लई मोठमोठ्या रडायला लागले रेल्वेत. सगळे लोक झाले, का रडताय तुम्ही, का रडताय म्हणलं, माझ्या स्वामींना नाही का म्हणलं लाच लागली. हा, आणि मला काय तसं करायचं नव्हतं, नाही का, माझ्याकडनं चुकून झालं. म्हणजे त्यांनी थोडक्यात सांगितलं की मी विष्णूचा अवतार आहे, स्वामी समर्थ स्वतः आहेत ना त्या अवतारात, त्याच्यामुळेच तर आपण विष्णू सहस्त्रनाम वाचतो. पण मी ते काही केलीच नाही आणि मी कधी करणार पण नाही. मी असं महाराजांना म्हंटलंच आहे, मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही, मला तुम्ही तेवढंच माझं वाच, मी असं म्हणते महाराजांना. आणि ते बाई काय म्हटलं मला, तुम्ही ते गाठोड आहे ना उघडून बघा म्हणल्या. आणि मी उघडून बघते तर त्यात आहे श्रीकृष्ण. म्हणजे किती खोटं बोलता, त्यात काही महाराज नाही, आणि तुम्ही सांगताय कशाला मला खोटं श्रीकृष्ण आहे म्हणून. जसं मी ते गाठोड सोडलं ना, मी ते दिलं सोडून, मला काही घेणं देणं नाही म्हटलं, मला बाकीच्यांचं काही नाही, मला फक्त महाराज पाहिजेत म्हटलं, मला बाकीच्यांचं काय नकोय. हो ना. आता घरामध्ये पण आहे की नाही सगळे देव आहेत माझं, मी काय नाही म्हणत नाही. बरोबर. पण मला मी आता घरामध्ये पण महाराजांना, मला कोणाशी काही घेणं देणं नाही, मला फक्त तुम्ही पाहिजे. तुम्ही खूप म्हणजे महाराज तुमचे लाडके आहेत आणि तुम्ही त्यांच्या लाडके आहात असं झालेलं आहे. नाही, मला बाकीचं देवापेक्षा नाही, मी सगळ्यात जास्त माझा विश्वास म्हणजे माझ्या महाराजांवरती. मला ज्या गोष्टीतनं महाराजांनी बाहेर काढल्या ना, ते मला आजपर्यंत माझ्या आईनी, माझ्या वडिलांनी मला कुणीच काढलं नसतं. हो ना. नाही, महाराजांची जागा आजपर्यंत कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही एवढ्या अटॅच्ड आहात त्यांच्याशी. आज माझी दोन्ही मुलं, माणसाला काय पाहिजे असते, आज माझी दोन्ही मुलं सेवेत आहेत. काय सांगताय, लहान असून सुद्धा? लहान असून माझ्या मुलगीचं सारामृतचं पारायण 2 वेळा झाला, तिसऱ्यांदा चालू. काय सांगताय, कितवी देती आता? तिसरीला येते. आणि महाराजांच्या आता 4थीला जाणार. आणि सगळ्या आरत्या तिचा पाठ आहे. परत बालभारती पुस्तक असते ह्यांचं, गुरुदेव दत्तांचं. बरं, ते पण वाचते ती. पूर्ण सगळं पुस्तक तिचं पाठ आहे. अजून काय पाहिजे, महाराजांनी माझी पोरं घडवतात हेच माझं. आणि लवकर सेवेत घेतलं हो ताई, त्याच्यामुळे खरंच त्यांचं खूप भलं होईल आयुष्यात. आम्ही तिथे जातो ना, तिथे सगळे आजी, सगळे वयस्कर आहे, एकही तुम्हाला लहान मुलगा तिथे भेटणार नाही किंवा मुलगी भेटणार नाही. खरं, तिथं फक्त माझी 2 मुलंच असतात. मला अजून काही नाही अपेक्षा. 2 घास मी खाते ना, तेच माझ्यासाठी जास्त. मी महाराजांना म्हणते, कधी कधी राग येतो, नाही असं नाही, काही टेन्शन असलं की राग येतो. महाराजांना म्हणते ह्या गोष्टी पण माणसाला म्हणजे गरजेचं आहे. हो ना. पण आता जास्त महत्वाचं काय माहितीये का,
हा. माझी मुलगी आता 9 वर्षाची आहे किंवा आता 10व्या वर्षी तिला लागलं. आतापासून ती सेवेत आली म्हणजे पुढे महाराज तिच्याकडनं किती मोठं कार्य करून घेतील. बरोबर आहे, बरोबर आहे ताई. हे महत्वाचं. माझा मुलगा पण सेवेत आहे. नाही, खूप छान. 7 वर्षाचा आहे तो. हो तो ना? पण सगळं महाराजांचं नाही का तारक मंत्र पाठ आहे. परत स्वामींची ती अभ्यासाची सेवा असते ती पाठ आहे तिची. सगळं नित्य पाठ सेवा. आहे. नाही, ज्या घरात तुमच्यासारखी आई एवढी छान स्वामींच्या सेवेत असेल, शंकर महाराजांच्या सेवेत असेल, तर त्यांच्या घरातली मुलं का नाही बरं काही स्वामी सेवेत येणार सांगा? महाराजांनी सांगितलं त्यांचंच मोठं कार्य आहे. नाही, खरंच खरंच. आणलं नसताना तर काय तुमचा नाही. आवाज ब्रेक होतोय ताई. नाही म्हणले महाराजांनी जर आणलं नसतं ना तर हा. सगळं शून्य आहे. नाहीतर हो ना. काय उपयोग नाही. अगदी बरोबर बोललात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांनी माझ्या घरी नैवेद्य पण ग्रहण केलाय 2 वेळा. कसं काय? एकदा स्वयंपाक केला संध्याकाळी म्हणजे 2 टाइम स्वयंपाक केला नैवेद्य कसा पण असो कच्चं पक्का आपल्या घरात बनते ते. हो ना, बरोबर. मग ते मी महाराजांना नैवेद्य ठेवते. असं संध्याकाळी एक चतुर्थी होती आणि त्या दिवशी महाराजांना नैवेद्य ठेवला बर. आणि रूम मध्ये बसले. तर नंतर आता जेवायच्या टायमाला बघितलं मला आता जेवायचं आपल्याला ताट घेऊन तर बघते तर महाराजांनी पूर्ण भाकरी खाल्लेली अर्ध्या म्हणजे घास मोडून आणि पाक फोटोपर्यंत पण पडले. काय सांगताय? हो. मला ऐकूनच अंगावर शहारे आले. हो. कमाल आहे तुमची बाबा. अजून एकदा शिरा पण महाराजांना खूप आवडतो माझ्या हातचा. हो का? शिराचा पण नैवेद्य त्यांनी ग्रहण केलाय. म्हणजे कसा नैवेद्य ग्रहण केला? घास वगैरे खाल्ला किंवा काय? घास खाल्लाय आणि महाराजांचे फोटो पण उठले शिरामध्ये. हो का? आणि मी कसं नैवेद्य दाखवलं की ताट झाकून ठेवते ना महाराज. बरोबर. हा 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 हा. हा मग ते नंतर मी ज्यावेळेस अर्धा 1 तासाने बघितलं ना त्यावेळेस महाराजांचे पूर्ण फोटो पण उठलेले आणि मी केंद्रे दादा म्हणून आहेत त्यांना फोटो पण पाठवला आणि सांगितलं. राजेंद्र केंजळे दादा. हा केंद्रे दादांना सांगितलं. मग दादांनी सांगितलं महाराजांनी तुमचा नैवेद्य ग्रहण केलाय. वा, अजून काय पाहिजे ताई? मग दादा म्हणले तुम्ही नैवेद्य खाऊ नका आणि तुम्ही गाईला द्यावं. बरोबर. हो ना, हो ना, हो ना. मग ते महाराजांनी खाल्लाय ते खायचं नसतं म्हणले तुम्ही गाईला दिला. मग मी गाईला दिला. गाईला दिलं. हो ना. आणि अजून सुद्धा महाराजांना रोज नैवेद्य ठेवला ना रोज माझं महाराज नैवेद्य ग्रहण करतात. कारण की माझ्या भाजीमध्ये त्यांचं पूर्ण सत्व म्हणजे ते दिसतात प्रतिमा दिसतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. हो. आणि दररोजच्या चपातीमध्ये माझ्या मोम आहेच. एकदा पण असा नाही. हा. काय बोलावं आता मला शब्दच अपुरे आहेत ताई. तुमचे काय एक एक अनुभव आहेत ताई. हो. आणि माझ्या भाकरीवरती पण त्रिशूल उठल्यात. माझ्या रोज एक चपातीमध्ये ओम उठतो. काहीतरी प्रचिती येतेच म्हणजे तुम्हाला. हो दररोज आहे आणि महाराज माझ्या सोबत आहे. नाही, अजून काय पाहिजे सांगा? माझी प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकतात आणि माझ्या जेवढ्या मैत्रिणी म्हणजे अडचणीमध्ये होत्या त्यावेळेस सगळ्या म्हणजे मैत्रिणीचा प्रॉब्लेम्स महाराजांनी माझ्याकडून सगळ्यांचे सॉल्व्ह करून घेतले. मी वाहते कारण की प्रत्येक जण मला सांगणार ना की असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे काय सेवा करू असं विचारत असतील. महाराजांचं असं सेवा करा म्हटलं तुम्ही पारायण करा असं करा म्हणून नाही का सांगितल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी केल्यानं सगळ्यांना प्रचिती आली. सगळ्या मैत्रिणी मला म्हणतात तुझ्यासारखी मैत्रीण आजपर्यंत आम्हाला कधी भेटली नाही. अगदी खरंय हो ताई. नाही, तुमच्या त्या मैत्रिणींना पण अनुभव शेअर करायला सांगा. लोकांना आवडतील ऐकायला. सगळ्यांना सांगणार आहे आणि तुम्हाला पण आमच्या ग्रुपला शंकर महाराजांचा ऍड करणार. हो अगदी अगदी करा ताई. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई. खूप सुंदर अनुभव आहेत तुमचे. हो 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 खरंच. आणि मी कुंकुमार्चन पण म्हणजे घरामध्ये चैत्र नवरात्रात आता परवा केलं ना. चैत्र नवरात्रीत केलं कुंकुमार्चन. बरं. अजून चालूच आहे ना ते चैत्र नवरात्री. हो चालू आहे. बरोबर. त्यावेळेस मी तुळजाभवानीचं टाक आहे ना म्हणजे महाराजांच्या समोर ठेवून सेवा केली. कुंकुमार्चन म्हणजे कुंकू व्हायचं असतं ना. हो बरोबर बरोबर. श्रीयंत्र त्याच्यावर आपण करतो किंवा कमळगट्टीची माळ आहे माझ्याकडे आणि म्हणजे आपल्या तुळजाभवानीचं टाक आहे घरामध्ये आमच्या. श्रीसुक्त म्हणून करत असाल ना. हा पण मी ते काय केलं दुर्गा सप्तशती लावूनच केलं. मी काय वाचलं नाही. फक्त मी बोटं फिरवली आणि ते लावलं होतं घरामध्ये. ते लावलं चालू असताना माझ्या घरामध्ये साक्षात देवीचं म्हणजे देवी येऊन उभा राहिलेली पूर्ण दृष्टांत माझ्या घरात दिसलाय. असं उभा फोटो पाठवले मी तुम्हाला. कारण आता आपण म्हणतो ना स्वामी समर्थ महाराज किंवा शंकर महाराज तुळजाभवानीच्या रूपात त्यांनी दर्शन दिलेलं आहे. ते जेव्हा मनुष्य रूपात होते तेव्हा दिलेलं आहे ना. हो ती पूर्ण देवी माझ्या घरामध्ये ना त्या दिवशी उभा होते ते. वा 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 कमाल. म्हणजे हो सगळ्या म्हणजे
त्यांनी मला इतकी प्रचिती दिली ना की आजपर्यंत कोणालाच म्हणजे दिली नसेल एवढं. नाही खरंच ना ताई, आणि मला तुमचं खूप विशेष वाटतंय की तुम्ही हे तुमच्यापर्यंत न ठेवता सगळ्यांबरोबर शेअर करताय. हे म्हणजे खरंच तुम्हाला म्हणजे साष्टांग कसं आहे माहितीये नमस्कार का? आहे. महाराजांना माझ्या एवढंच विनंती आहे, त्यांनी मला म्हणजे जेवढे दृष्टांत दिले मी एकही लपवून ठेवला नाही हो ना. आणि ठेवणार पण नाही. मला सगळे म्हणतात तुझी सेवा आहे, तू तुझ्यापर्यंत ठेवू, कोणाला शेअर करू नको. हा पण बरोबर आहे. मी माझं एवढंच म्हणणं आहे महाराजांना, हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि सगळ्यांनी सेवा केली पाहिजे. किती छान विचार आहेत ताई तुमचे. आणि मला भरपूर ताईंचे फोन पण येतात की तुम्ही ताई सेवा देता का आणि तुम्ही सेवा द्या म्हणून. हो ना. महाराजांनी मला स्वतः सांगितलं तुम्ही सेवा द्या म्हणून, महाराजांनी बघा. मला स्वप्न. पण कमाल. मी अजून महाराजांना म्हणते माझी तेवढी पात्रता नाहीये, खरे मी खरे स्वतः म्हणते असं. बरोबर आहे ना. कारण की तेवढं आपल्याकडनं सेवा पण व्हायला पाहिजे ना महाराजांची. हो ना. नाही म्हणजे तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगताय किंवा त्याचा कुठलाही जे मोठेपणा काय- घेत नाही स्वतःकडे. नाही नकोच आहे आपल्याला, जेवढं आपल्याकडनं होतं तेवढंच करायचं, जास्त नाही. नाही, खूप कौतुक आहे ताई तुमचं. इतक्या लहान वयात तुम्ही इतकी छान सेवा करताय आणि प्रत्यक्ष महाराज तुमच्या बरोबर आहे. तो कुठल्याही भौतिक सुखापेक्षा हे सुख खूप वेगळं आहे, याची तुलनाच होऊ शकत नाही. माझी मैत्रीण आहे शिल्पा खोत म्हणून, हम्म. तर तिला म्हणजे पहिल्यांदा सांगितलं ना, तिचे खूप प्रॉब्लेम्स चालू होते ना बरं घरगुती. मग तिला मी सांगितलं 108 पारायण करायला चालू कर. बरं. आणि तिच्याकडे पुस्तक पण नाहीये, माझ्याकडचं पुस्तक मी तिला दिलंय. अच्छा. बरं बरं बरं. माझ्याकडे 3-4 पुस्तक आहेत महाराजांचे. पहिले सेवेत आले तर एक पण नव्हतं सारामृताची. सारामृताचे. आता इतके महाराजांनी हो ना? इतके दिले त्याला प्रमाणच नाहीये, बघा. म्हणजे नाही का. आणि मग तिला मी पुस्तक दिलं, तिची सेवा चालू होती. आणि तिला रात्री 2:30 वाजता स्वप्नात आहे का नाही महाराजांनी तिला म्हणजे दृष्टांत साक्षात दिला, बालरूपामध्ये दिला. आणि इतकी मोठी आग अशी पेटली आणि त्यात ती म्हणजे तिला असं मारायला लागले कोणतरी आणि टाकायला लागले, बापरे. असं तिला दृष्टांत दिलं. महाराजांनी तिला बाहेर काढलं आणि त्याच टायमाला मला इकडं स्वप्न पडलं काय की तिची मुलगी आहे आणि ती मशानामध्ये चालली आहे आणि मी तिला मारलंय स्वतः की तुला इकडे जायचं नाही, तुला इकडे जायचंय, म्हणजे चांगल्या मार्गात जायचं, तुला वाईट मार्गात जायचं नाही. तुम्ही तिला खेचून घेताय म्हणजे. खेचून घेत म्हणजे तिला मी मारलं सुद्धा. आणि मी तिच्या मम्मीला सकाळी फोन करून सांगितलं माझ्या मैत्रिणीला बरं. की तुझ्या मुलगीला तू कुठं सोडू नकोस बाबा, 1-4-5 दिवस काहीतरी संकट आहे बाबा, महाराजांनी मला सांगितलंय स्वप्नात. तर तिने मला काय सांगितलं नव्हतं स्वप्नाबद्दल आधी. म्हणजे तुला कसं काय माहिती ग. हो ना. अगं मला रात्री स्वप्न पडले आणि मी आता सकाळी महाराजांच्या पुढे बसले म्हणलं, तर पूर्ण फोटो मध्ये माझी आग दिसते म्हणलं, मशान दिसते म्हणलं सगळं. शंकर महाराज म्हणजे तुम्ही जागे झाल्यावर दिसला त्या फोटोमध्ये? नाही, मी सकाळी पूजा करते 7:30ला, त्यावेळेस मी बघितलं तर फोटो मध्ये पूर्ण आग दिसते आणि दिव्याची तर आग नाहीये ती. हो ना. कुणी पण सांगू शकते. तुम्ही काढलाय फोटो त्याचा? फोटो काढलाय मी आणि तिला सांगितलं पण माझ्या फोटो मध्ये आग दिसते. बरं. आणि तू तुझ्या मुलीला कुठं सोडू नको, म्हणजे नाही का. बरोबर आहे की, काळजी घ्यायला सांगितलं. हा, ती म्हणली तुला कसं नाही बाबा असं असं महाराजांनी सांगितलं. मग तिने पण तिच्या स्वप्नाचं सांगितल्यानंतर ती म्हणली खरं आहे. आणि पूर्वी 2-3 दिवस झाले म्हणलेले त्रास द्यायला लागली. मग तिला काय सांगितलं, औदुंबरचं आपलं झाड नसतं का, हो 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 हो, तिथे ते औदुंबरचं ते वरचं टवका असतो ना झाडाचा, मी म्हटलं ते घे आणि हिरव्या कपड्यामध्ये तिला गळ्यात म्हटलं तू बांध म्हणलं महाराजांचं ते शेंडा. म्हणजे त्या फांदीचा का? फांदीचं नाही, ते म्हणजे झाडाच्या वरती ते येतं का नाही असं कवच, छोटे छोटे तुकडे. म्हणजे ते काढ आणि ते म्हणलं तिच्या गळ्यामध्ये बांध म्हणलं. ते जर बांधलं ना मुलगी पूर्ण शांत येणार. अच्छा. कारण माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण की मला हे असं एका प्रकारे महाराजांनी सांगितल्यासारखं हा विचार माझ्या आदल्या दिवशी मनात म्हणजे महाराजांनी सांगितलेलं. हो ना. मग मी तिला सांगितलं ना तर तिने ते गळ्यात करून बांधलं हिरव्या कपड्यात औदुंबरचं. म्हणजे ते फळाचं म्हणताय का तुम्ही ताई, का झाडाचं? फळ नाही, झाडाचा टवका जास्त. बरं. हा, मग ते बांधलं त्यांनी शेंडा. त्याच्यानंतर मग ते बांधल्यानंतर हिरव्या कपड्यामध्ये महाराजांचं पूर्ण मुलगी शांत आली. हो पूर्ण शांत आली. त्या वाईट शक्तीपासून किंवा त्रासातून तिची मुक्तता झाली. मुक्तता झाली. बापरे. महाराज म्हणजे महाराज एक नाही, प्रत्येक वेळेस काही ना काही म्हणजे मला सांगतात खरं, पण ते मला कळत नाही अजून. मी महाराजांच्या मते मी तेवढं म्हणजे अजून ह्याचं नाही ना आपण. बरोबर आहे ना. नाही पण तुम्हाला हळूहळू नक्कीच त्या योग्यतेचे बनवतील आणि खरंच खूप छान सेवेकरी तुमच्या माध्यमातून घडतील बघा ताई. कमाल आहे तुमची, खूप छान. मी हे सगळे अनुभव शेअर करते हा ताई. आणखीन काही अनुभव आले तरी अगदी हक्काने फोन करा आणि आपल्या सेवेकरांना तुमचे हे अनुभव नक्की शेअर करा ताई. खूप छान वाटलं मला बोलून तुमच्याशी. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. श्री शंकर महाराज की जय.
जय. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ. मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.